ओळख करून घेत आहेत सीता दिदी मुखिया, त्याचबरोबरीने कौस्तुभजी सन्मानित खेळाडूंची ओळख करून घेत आहेत, त्याचबरोबरीने मालाड परिसरातील हे खेळाडू संगनायक मात्र भांडूपचा आहे, सनील कदम, मिलिंद करंजे, सनील कदम हे देखील त्यांच्या समवेत खेळाडूंची ओळख करून घेत आहेत. आता मात्र डोंबिवलीचे खेळाडू कल्याण डोंबिवली या परिसरातील खेळाडू संघात खेळताना पाहायला मिळत आहेत. अंतिम फेरीचा सामना काही क्षणातच आपल्या समोर येतोय. दोन्ही पंच आपण देखील या, अजित निकम सर, त्याचबरोबरने पद्मनाभ प्रभू बाबू सर, आणि टॉस करून घ्या अजित सर, कॅप्टन या दोन्ही टीमचे. अंतिम फेरीचा सामना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघनायक सज्ज आहेत. एक त्रिशा डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला ओमकार मालाड. या मैदानात ओमकार मालाडचा रेकॉर्ड कालच बिपिनने सांगितल्याप्रमाणे 6 फायनल या मैदानात मारलेले आहेत. आज पाहूया फायनल क्रमांक 7 होते की त्रिशा डोंबिवली आजचा दिवस जर पाहिला तर भल्या भल्या संघांना धक्का देत अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम सामना जिंकला जातोय का? कोणी जिंकला टॉस? मला निर्णय कळवा. बिपिन डिसिजन कळवा लवकर. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि अंतिम फेरीचा सामना काही क्षणातच आपल्या समोर येतोय. आपल्या चषकाचा एका बाजूला असणार आहे आपल्या चषकाचा अंतिम फेरीचा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला असणार आहे ओमकार मालाड आणि दुसऱ्या बाजूला त्रिशा डोंबिवली या दोन संघांमध्ये. आणि दोन्ही टीम्सला विनंती आहे, घाई करायची, विलंब जास्त करायचा नाहीये, सामन्याला सुरुवात करायची आहे. अंतिम फेरीचा सामना नितीनजी राणे असतील, प्रफुल्लजी कदम असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. आपला चषक सातत्याने भांडूप परिसरातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा म्हणून नावारूपाला आली आणि आज मात्र मुंबईभरातील अंडरआर्म क्रिकेटच्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये जाऊन टेपलेली आहे. अंतिम फेरीचा सामना आपल्या समोर येतोय. तर घाई करा. सर मॅच चालू करून घ्या ना. बाबू सर, अजित सर, मॅच सुरू करा. बराचसा विलंब होतोय आणि नाही मी येतो.
तर अंतिम फेरीचा सामना दोन्ही टीम्स पुन्हा एकदा विनंती करतोय अंतिम फेरीचा सामना सुरू होतोय ओमकार मालाड मी पुन्हा एकदा विनंती करतोय आपण निर्णय कळवा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय ना विकास कांबळे चकुला कुठे असेल तर आपण संपर्क साधायचा त्वरित तर एक सन्मान या ठिकाणी होतोय अर्थातच या क्रीडा स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोलाचं योगदान देणारं हे व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबरीने मुंबईतील नंबर 1 आयोजन ज्यांच्या माध्यमातून करून दाखवलं तर अमित तामणकर आपण देखील या त्यांचं असं म्हणणं आहे परंतु सन्मान संदेश पाटील यांचा केला जातोय लाख मोलाचं आयोजन 9 वाजता सामना सुरू करून दाखवला होता आणि तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिकाची स्पर्धा मुंबईमध्ये या हंगामात पहिली झाली आणि यशस्वी देखील करून दाखवली होती आणि भरपूर बक्षिसांची रेलचेल देखील मी नितीनजी राणे यांना विनंती करेन संदेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे आणि त्याच पद्धतीने मात्र इतर आयोजकांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न करतात आणि विशेष म्हणजे आपल्या चषकामध्ये त्यांचा देखील वाटा तेवढाच मोलाचा आहे आयोजन करण्यामध्ये तर अंडरआर्म क्रिकेटचं हे प्रेम असणारं व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय आणि आपल्या चषकावर आणि KP9 भांडूप संघावर आपली कृपादृष्टी अशीच राहू दे अशी विनंती देखील असणार आहे बाबू सर बॅट्समन पाठवा ना प्रदीप पाटील बॅट्समन पाठवा त्रिशा क्षेत्ररक्षण सजवा बराचसा विलंब होतोय तर सामना सुरू करायचा आहे सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे कालच्या दिवस ज्यांनी गाजवला ते 2 खेळाडू मैदानात दाखल होत आहे एका बाजूला मतंग सारंग उदयनमुख खेळाडू कांजूरमार्ग परिसराचा आणि दुसऱ्या बाजूला या भांडूप परिसराचं नाव मात्र अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष झळकावणारा खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज होतोय बिपिन फरब ही जोडी मैदानात दाखल होते परंतु प्रभावित केलेला आहे त्रिशा डोंबिवली संघाच्या सर्वच खेळाडूंनी आज मात्र प्रत्येक अंडरआर्म क्रिकेटच्या चाहत्याच्या मनावर मात्र या खेळाडूंनी आपला ठसा उमटवलाय असे त्रिशा डोंबिवलीचे खेळाडू निलेशच्या माध्यमातून हा संघ या ठिकाणी आला आणि नुसता आला नाही तर अंतिम फेरीत दाखल देखील झाल्यात पाहूया आता मात्र अंतिम विजेतेपद मिळवतो की या मैदानातील 7वं विजेतेपद ओमकार मालाडकडे जात आहे अर्थातच उदय अण्णा पुजारी यांचा असणारा हा ओमकार मालाड तर कदाचित इंटरनेटच्या माध्यमातून उदय अण्णा पुजारी मॅच देखील पाहत असतील आपलं हार्दिक स्वागत आहे आणि ओमकार मालाड हा त्यांचा संघ अंतिम फेरीत जाऊन दाखल झाला पाहूया कशी कामगिरी होते स्ट्राईकवर फलंदाजीसाठी मतंग सारंग गोलंदाजी मार्कवर रामा जुना दंत खेळाडू डोंबिवली परिसरातील कशा प्रकारची गोलंदाजी करतोय पाहूया अंतिम फेरीचा महामुकाबला 24 चेंडू ठरवणार आहेत अंतिम फेरीची दिशा आणि आपला चषक कोणाकडे जातोय डोंबिवलीला जातोय की मुंबईतच राहतोय म्हणजे ठाणे जिल्ह्यात की मुंबई मध्ये राहतोय ते पाहायचं आहे रामा मतंगसाठी पहिला चेंडू स्वैरी ठरतोय ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केली जाते त्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय अवंतरच्या रूपात धावसंख्येचं अकाउंट ओपन होत आहे अंतिम फेरीच्या या सामन्याचं इंटरनेटच्या माध्यमातून जे देखील जे क्रिकेटचे चाहते हा सामना पाहतायत तर सर्वांचं स्वागत हा चेंडू सुरेख होता बॅकफुटला गेले परंतु टॅप करतायत कव्हरच्या दिशेने
तसेच ओमसाई मित्र मंडळाचे दीपक भुवड अर्थातच सर्व कला क्रीडा सामाजिक क्षेत्रात काम करणारे त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू आणि स्वैर चेंडू पुन्हा एकदा ठरतोय. आपण केलेलं ना ते बॅट चेंज करायचं नाही. 6 चेंडू नंतर पुढचा चेंडू लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अंतिम फेरीत ओमकार मालाड की त्रिशा डोंबिवली अशी लढत सुरू आहे आपल्या चषकाच्या माध्यमातून KP9 भांडूप संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. मतंग सारंग टॅप करतोय कव्हरच्या दिशेने. निर्धाव चेंडूचे सांगता होते. समोरच्या दिशेने आता मात्र चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि 5 धावांवर धावसंख्या स्थिर असणार आहे. पहिलं षटक सुरू असताना अर्थातच रामा यांचं डोंबिवलीचा त्रिशा एका विक्रमाच्या दिशेने माझ्या मते इतिहास असेल. जर डोंबिवलीला हा संघ या ठिकाणी जर सामना जिंकला तर एक विक्रम असेल डोंबिवलीच्या संघाचा. मुंबईमध्ये स्पर्धा जिंकण्याचा त्यांचा विक्रम होईल कारण कल्याणच्या संघाने सामने जिंकलेले आहेत, स्पर्धा जिंकल्या आहेत, अंबरनाथच्या संघाने जिंकलेले आहेत. परंतु डोंबिवलीच्या संघाने आतापर्यंत कदाचित स्पर्धा जिंकलेली नसेल. पुन्हा एकदा स्वैर चेंडू पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. अवांतरच्या रूपात मात्र धावा येताना पाहायला मिळत आहेत. रामा यांच्याकडून धावसंख्येला आकार मिळताना पाहायला मिळतोय. तर अचानकपणे आपली लय हरवून बसलेला आहे आणि व्हाईट बॉल बरोबर पाहायला मिळत आहेत. अवांतरच्या रूपातील धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा रामा. अंतिम फेरीचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न यस नो करता करता मात्र या ठिकाणी धावबाच्या रूपात माघारी परतोय. मतंग सारंग सारखा एक महत्वपूर्ण विकेट माघारी परतोय. तर बाद होतो पहिला खेळाडू अर्थातच मतंग सारंग त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. 8 धावा धावफलकावर झाल्यात. पहिलं षटक संपलंय अंतिम फेरीचा महामुकाबला. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन गोलंदाज फलंदाज तुषार पेंढारे येतात तर गोलंदाज रोहित. रोहित गोलंदाजी मार्गावर आंबिवली कल्याणचा खेळाडू. हो 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 अप्रतिम असा चेंडू डोळ्याची पापणं लवते तेच मात्र यष्टा उद्ध्वस्त करून टाकला. एवढा वेग पाहायला मिळतो या गोलंदाजाकडून आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या. बिपिन परब सारखा एक महत्वाचा आणि दिग्गज फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे आणि प्रभावित केलं या गोलंदाजाने या चेंडूवर. आणि हा देखील 18 वर्षाचा खेळाडू आहे. वेग मात्र त्याचा बरंच काही सांगून जातो. यॉर्कर कसा असावं तर असा असावं कारण बॅट खाली येण्याच्या अगोदर मात्र यष्टांचा वेध घेतला होता चेंडूने. एवढा जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर प्रदीप पाटील येत आहेत अंबरनाथचे खेळाडू कारण अंबरनाथमध्येच या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. या पद्धतीच्या गोलंदाजीचा सराव असणार आहे प्रदीप.
सुरेख फटका मारला जातोय. ड्राईव्ह करतायत प्रदीप पाटील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दुसरं षटक सुरू असताना गोलंदाज सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम अण्णू भोईर. अर्थातच कल्याणचा हा चिता म्हणून ओळखला जाणारा अण्णू. आणि आज मात्र कल्याणच्या या चित्याने क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुरेख कामगिरी केलेली आहे. सर्वांची मनं जिंकून घेतोय. एक उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण अण्णू भोईरला पाहतोय आणि सर्वांची मनं जिंकून घेतोय. सूर मारला, चेंडू अडवला आणि मात्र खेळाडू बाद केला. खरोखर सुरेख कामगिरी झालेली आहे. धावसंख्या 9 धावा पाहायला मिळत आहेत. 9 धावांवर विकेटचं पतन होतं. नवीन फलंदाज येतात अजय यादव. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने मारलेला एक अप्रतिम असा फटका. अजय यादव ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. अर्थातच अजय विषयी सांगायचं झालं, 101 रुपयाचं पारितोषिक शुभंगी फाउंडेशन कडून 101 रुपयाचं पारितोषिक अजय यादवला. अर्थातच अजय विषयी सांगायचं झालं तर असलपा संघाचा संस्थापक फाउंडर मेंबर देखील आहे आणि कित्येक वर्ष वयाची 40 जरूर ओलांडली गेली आहे, परंतु क्रिकेट मात्र नसानसात भिनलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जातोय. अजय बॅक टू बॅक दुसरा टॅप काय पाहायला मिळाला होता. संघाची धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 ने 14 धावांवर. धावसंख्येने आकार घेतलाय. अजय प्रदीप बाबू हो सुरेख चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर पाहायला मिळतोय. यश उद्ध्वस्त केल्या जातात प्रदीप पाटीलच्या. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14 धावा. आपल्या चषकाचा अंतिम फेरीचा सामना. गेली 2 दिवस मात्र या स्पर्धा रंगले जातात प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये. आता देखील जरी पाहिलं तर जवळपास 11:30 वाजून गेलेले आहेत, परंतु प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते 14. आणि मेन म्हणजे दरवर्षी विनर आणि रनर वेगवेगळे आले, तेच कंटिन्यू नाही होत. तर दरवर्षी नवीन विजेता आणि दरवर्षी नवीन उपविजेता. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. अजय एका बाजूला चांगला सूर गवसलाय. पहिल्या चौकाराने खातं खोललंय, तर तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत ते योगेश. टॅप करतायत सुरेख पद्धतीने अजय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. कलात्मक फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे खेळाडू. लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग केली गेली. स्वैर चेंडू घोषित होतोय. आणखी एक धाव मिळेल. धावसंख्या जाते ती 16 धावांवर. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. वेग वाढवण्याचा प्रयत्न योगेश यांचा. अवंतरच्या रूपातील धाव मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावांवर. तर पहिल्या वर्षी ही स्पर्धा साई सिद्धी संघाने जिंकली होती. गत वर्षी विकी 9 संघाने जिंकली होती. पुन्हा एकदा टॅप. राधे स्पोर्ट्सने स्पर्धा जिंकली होती गेल्या वर्षी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू डोलावण्याचा प्रयत्न होतोय, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागते अजयला. धावसंख्या 1 ने पुढे गेली. समाधानकारक धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय हा संघ तिसरं षटक सुरू असताना, कारण 20 पर्यंत गेलेला आहे तिसरं षटक सुरू असताना. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अवंतर धावांची त्यांना मिळाली 7. योगेश गोलंदाजी मार्कवर. हो, हा चेंडू मात्र योगेशचा अतिशय सुंदर होता. आगळ्या वेगळ्या शैलीने टाकला चेंडू. गोल्डन स्पॉटवरून चेंडूने उसळी घेतली. यष्टीरक्षकाचा भेद घेतला. पुन्हा एकदा योगेश अमित साठी
सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा कल्याणचा चिता अर्थातच अन्नू भोईर आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांची मन जिंकून घेतोय. क्षेत्ररक्षण काही खेळाडू असे आहेत जे क्षेत्ररक्षणाच्या जोरावर संघात पाहायला मिळत असतात. अन्नूने मात्र या ठिकाणी सुरेख कामगिरी केली आहे. मगाशीच आपण हेनय कुमार याचा सन्मान केला चांगल्या क्षेत्ररक्षणाबद्दल. नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. मनीष फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. मनीष यादव ठाण्याचा खेळाडू मनीष यादव फलंदाजीसाठी दाखल होतोय. तर धावसंख्या संघाची मात्र स्थिरावलेली आहे ती 20 धावांवर. सर्वोच्च धावसंख्या 26 होती. बघूया ती पार होते का अंतिम टीमची 26 होते. तर 26 ही धावसंख्या या स्पर्धेतील सर्वोच्च आहे. 26च्या पुढे अंतिम फेरीमध्ये ओमकार मालाड जातोय का पाहायचंय. आणि त्यांचीच होती ना 26 काल. आज पण एक 26 होते. त्यांचाच काल विक्रम आहे 26 धावांचा. आणि पुन्हा 2 धावांचा बोनस होतोय कारण फलंदाजांनी कोणतेही प्रयत्न न करता मिळालेल्या धावा कारण अवांतरच्या धावा आहेत. वाईड प्लस 1 धावा अतिरिक्तच्या रूपात मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 22 धावांवर. अधिक वेगाने टाकला चेंडू परंतु धाव घेण्याचा प्रयत्न होईल. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर. षटकं संपलेली आहे ती 3. तर आगमन होते पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये दिदींचं. सीता दिदी मुखिया क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम पुन्हा एकदा त्यांना मैदानात घेऊन आलेलं आहे. आणि त्यांना देखील प्रश्न पडलाय की डोंबिवली जिंकणार की मालाड जिंकणार. अंतिम फेरीचा सामना कोणता संघ जिंकणार. अजय यादव चांगली फलंदाजी करतो आज वेगळ्या ढंगात पाहायला मिळालाय. पॉवर प्लेचं षटक आहे. पाहूया या पॉवर प्लेच्या षटकात रामा गोलंदाजीसाठी येत आहेत. भिंत उभी केली आहे क्षेत्ररक्षकांची. अर्थातच त्यामध्ये महत्वाचं नाव अन्नू भोईर देखील आहे. रामा पहिला चेंडू धाव टाकतोय. आणि धाव घेण्याचा चौथी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. शेवटचं आणि अंतिम षटक सुरू असताना रामा याचं डोंबिवली त्रिशा 11 डोंबिवली या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करतोय ओमकार मलाड. सोहेल चेंडू व्हाईट बॉल घोषित करतायत पंच पुन्हा एकदा. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. आपला चषक 2017 मध्ये. एक धाव घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 26 धावा जो विक्रम आहे सर्वाधिक धावांचा कालचा याच संघाचा. तिथपर्यंत जाऊन पोहोचला हा संघ. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवली जाते का. कारण भौगोलिक परिस्थिती मैदानाची पाहिली तर धावा घेण्यास खूप कमी संधी आहे. आणि एका धावेने धावसंख्या 27 वर जाते. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या होते ओमकार मालाड संघाची. विचारून घ्या ना पाहिजे. मनीषसाठी मात्र 1 धाव मिळेल. बॅकफुटला जात चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गलीच्या दिशेने मात्र तटवला जातोय. 29 धावा 28 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू असताना धावांचा सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान जातो तो ओमकार मालाड संघाला. तुषार पेंढारे आणि कंपनी.
धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव अर्जित केली जाणार आहे आणि एका धावेने धावसंख्या झाली ती 29 धावा. विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं. डोंबिवली संघाच्या समोर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते मलाड संघाच्या माध्यमातून. तर क्षेत्ररक्षण सजवायचं लवकरात लवकर. अंतिम फेरीचा सामना प्रेक्षकांचं मी स्वागत करेल. अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये आपण अजूनही या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्या चषकामध्ये KP9 भांडूप संघाच्या माध्यमातून आयोजित असणार आहे आयोजन. तर सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दिदींचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अंतिम फेरीच्या सामन्यात गेली 3 सामने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिला. क्रिकेटचं प्रेम त्यांना पुन्हा एकदा मैदानात घेऊन आलं. आणि विशेष म्हणजे अंडरआर्म क्रिकेट किड्डी थापा यांची स्पर्धा. अर्थातच अंडरआर्म क्रिकेटच्या ज्या जुन्या खेळाडूंना प्रत्येकाला स्मरणात असेल, कारण मानाचा तो चषक असायचा. त्यांच्याकडे क्रिकेट खेळणं म्हणजे प्रत्येकाचं भाग्य असायचं. अजून देखील जुन्या खेळाडूंकडून आम्ही ऐकतो, त्या चषकातील किस्से आम्ही अजूनही ऐकत असतो. तर ते कबड्डी देखील तेवढेच उत्तम खेळायचे. कारण मी घाटकोपरचा असल्या कारणाने भटवडीत देखील कित्येकदा कबड्डीचे सामने खेळण्यासाठी ते यायचे. अशा जुन्या खेळाडूंच्या आठवणी आमच्याकडे देखील आहेत. तर सीता दिदींचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सीता दिदी मुखी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सचिन दळवी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय सीता दिदींचा. आपला चषक 2017 मध्ये KP9च्या विनंतीला मान देऊन दिदी आपण उपस्थित राहिलात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली. तर KP9 संघाच्या पाठी असेच खंबीरपणे उभे राहा, अशीच कृपादृष्टी तुमची KP9 साठी आणि क्रिकेटसाठी अशीच राहू द्यात अशी विनंती. तर तदनंतर सन्मान सागर राणे यांचा होईल. सचिन दळवी यांच्या शुभ हस्ते सागर राणे यांचा देखील सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहून क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल पवित्र असं तुळशीचं रोपटं देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. तर ओपनर बॅट्समन मैदानात दाखल झालेले आहेत. अर्थातच रन मशीन निलेश बागुल. 30 धावांची आवश्यकता विजयासाठी. काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. मलाड जिंकतंय. तर बाबू सर, अंतिम फेरीचा हा सामना विजेतेपद कुणाला मिळणार? अंतिम फेरीचा सामना म्हटलं की आपल्याला लगेचच तो दिवस आठवतो 25 जून 1983, ज्या दिवशी कपिल देव रामलाल निखंज यांनी भारतासाठी पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला हॅट्रिक पासून रोखलं होतं आणि भारतासाठी पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. अंतिम फेरीचा सामना म्हटलं की तो दिवस आठवतो 2 एप्रिल 2011चा, ज्या दिवशी महेंद्रसिंग धोनीने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं स्वप्न पूर्ण केलं होतं आणि भारतासाठी विश्वचषक 50 षटकांचा जिंकला होता. 2007चा विश्वचषक देखील आठवतो. प्रमुख खेळाडूंनी मात्र माघार घेतली होती आणि नवीनच आलेला T20चा विश्वचषक आपण अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून जिंकला होता. तर हे 3 अंतिम फेरीचे सामने आपल्या चिरकाल स्मरणात राहतील. असाच एक अंतिम फेरीचा सामना आपल्या समोर आलेला आहे. अर्थातच मालाड वर्सेस डोंबिवली या 2 संघांमध्ये. विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. निलेश बागुल सारखा धडाकेबाज फलंदाजीसाठी, परंतु या संपूर्ण स्पर्धेवर ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवलं त्याचं नाव आहे मतंग सारंग. तो गोलंदाजीसाठी येतो कांजूरमार्ग परिसरातील 19 वर्षीय खेळाडू. विशेष म्हणजे कबड्डी देखील तेवढा चांगला खेळतो. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या किशोर कुमार गटात देखील सिलेक्ट झालेला हा खेळाडू आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटमधील एक उगवता सितारा म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अंतिम फेरीच्या या महामुकाबल्यामध्ये. ओमकार मलाडचं प्रतिनिधित्व करत असताना तर चालू सामन्यात ते पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत अजित निकम सर भांडूप आणि त्याचबरोबरीने पद्मनाभ प्रभू सर दादर हे पंचांच्या भूमिकेत आहेत. सुरेख फटका टॅप करण्याचा प्रयत्न निलेश बागुलचा, परंतु याच करता बिपिन परब त्या ठिकाणी उभा राहिला होता. जर कुठे एखादा मोठा फटका मारायचा तर तो त्याच्या शरीराला अडू शकतो आणि हेच काम असतं समोर असणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं. परंतु तेवढीच रिस्क देखील असते ज्यावेळेला आपण स्टंपच्या जवळ क्षेत्ररक्षण करत असतो बॅट्समनच्या. आणि 1 धाव होते. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पहिली धाव घेतली जाते.
क्रिकेट या खेळाने मात्र तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. कारणही तसंच आहे. असं क्रिकेटचा एकही फॉर्मॅट नाही आहे भारताने विजेतेपद मिळवलेलं नाही आहे. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी देखील नुकतीच सुरू होणार आहे. त्याच्यात देखील मात्र भारतीय संघ उतरणार आहे पुन्हा एकदा, कारण गतवेळची चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलेली आहे. त्याचबरोबरीने IPL नुकतीच संपली. तर पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समितीचे अध्यक्ष रमेशभाई कोरगावकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. अंतिम फेरीच्या या मुकाबल्यामध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. त्यांच्या समर्थकांसह ते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. या आपल्या चषकाचा अंतिम फेरीचा सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी डोंबिवलीचा त्रिशा 11 आणि दुसऱ्या बाजूला मलाडचा ओमकार. तर राजेश कदम साहेब आपलं देखील या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कालच्या प्रमाणे आज देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 2 धावा या ठिकाणी मिळतील. प्रत्येक धाव ही महत्त्वाची असणार आहे. तर कुणा जास्त करायचं सांगा. मी नितीन राणेंना विनंती करेल. एक सन्मान या ठिकाणी राहिला आहे. अर्थातच कौस्तुभ थापा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अर्थातच KT थापा कार्यसम्राट माजी नगरसेवक स्वर्गीय यांचा चिरंजीव, अर्थातच संपूर्ण या भांडूपची संपूर्ण मुंबईला ओळख करून दिलेले पहिले नगरसेवक असतील आणि ज्यांच्या नावाने मात्र भांडूप नगरी ओळखली जायची. KT थापा त्यांचे चिरंजीव आणि अंडरआर्म क्रिकेटमधील त्यांची स्पर्धा देखील मात्र संपूर्ण मुंबईने डोक्यावर घेतली होती. एवढी प्रसिद्ध स्पर्धा असायची त्यांची. अंडरआर्म क्रिकेटवर विशेष प्रेम होतं. कबड्डी या खेळावर देखील तेवढंच त्यांचं प्रेम होतं. त्यांच्या चिरंजीवांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद आपण आपल्या चषकाला KP9च्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाल्याबद्दल. अंतिम फेरीचा महामुकाबला डोंबिवलीच्या आणि विशेष म्हणजे त्यांचे जिवलग मित्र आणि आज स्थायी समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झालेले आहेत भांडुपकरांना आणि तुम्हा सर्वांना मात्र अभिमान असणार आहे त्यांचा. निलेश बागुल सज्ज होतोय. रन मशीन अंडरआर्म क्रिकेटमधील पूर्वी मात्र विक्रोळीच्या पारसाईड परिसरात राहणारा खेळाडू आता डोंबिवलीला गेलाय. डोंबिवलीच्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पुढे सरसावत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. कव्हरच्या दिशेने मारलेल्या या फटक्यावर धाव अर्जित केली जाते. धावसंख्या 4 धावांवर. तर निलेश बागुल गोलंदाजी मार्गावर मतंग सारंग 30 धावांचं एक मोठं आव्हान उभं केलं. या स्पर्धेतील सर्वात मोठं टार्गेट आहे. सुरेख फटका, कलात्मक फटका पाहायला मिळाला आणि एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात घोषित केली जाते. एक आगळी वेगळी शैली पंच अजित निकम सरांची 1 to go घोषित करण्याची. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 5 धावांवर धावसंख्या. निलेश बागुल सज्ज होतो फलंदाजीसाठी तर गोलंदाजी मार्कवर मतंग सारंग. अंतिम फेरीचा सामना, अंतिम फेरीचा महामुकाबला. हॅलो, पुढे सरसावत चेंडू टोलवण्याचा प्रयत्नात जाळ्यात सापडलाय. अर्थातच स्टेप आउट होऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी माघारी परततोय निलेश बागुल. तर संघाच्या 5 धावांवर निलेश बागुल सारखा मोहरा माघारी परततोय आणि एक मोठं लक्ष, 30 धावांचं लक्ष. परंतु ज्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला मोठं लक्ष उभं राहिलंय ते लक्ष पार देखील होताना पाहिलं आहे आपण. कारण 12 मार्च 2006चा सामना 8वा 3.5 तासामध्ये 434 धावांचा विक्रम मोडला गेला होता. अर्थातच साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया या सामन्यामध्ये. तर आज काय होतंय पाहिजे, कारण एक मोठं आव्हान, मोठं लक्ष उभं केलेलं आहे डोंबिवलीच्या संघासमोर मलाडच्या संघाने. मॅच सुरू करायची आहे.
तर प्रशांत सरडे गोलंदाजी करण्यासाठी येतोय मालाड संघाचा हा एक आणखी एक जबरदस्त खेळाडू गेली 10 ते 12 वर्ष मालाड संघाचं प्रतिनिधित्व करतोय उदयन्ना पुजारी यांचा ओमकार मालाड या संघासाठी सातत्याने खेळताना प्रशांत सरडेला पाहिले तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलेलं आहे प्रशांत सरडेचं गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी जितू आहे ना तिकडे जितू आणि जितूच्या मदतीला येतोय अन्नू भोईर कल्याणचा स्टार हा चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जितूचा यशस्वी होतोय एक धाव अर्जित केली जाईल 30 धावांचं लक्ष्य धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 धावांवर हा चेंडू अतिशय सुरेख होता बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात निर्धाव जातोय टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध टप्पा पडतो चेंडू वळण घेतो यष्टीरक्षकाचा वेध पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते चांगला चेंडू पाहायला मिळतो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते व्हेरिएशन पाहायला मिळते या अगोदरचा चेंडूवर थोडासा वेग पाहायला मिळाला आता थोडीशी गती कमी केली चेंडू थोडंसं वळण जास्त घेतलं गेलं आणि या व्हेरिएशन तुम्ही जर व्हेरिएशन असेल तर कोणत्याही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये यशस्वी होता आणि तुम्हाला आता मात्र सोयीर चेंडू घोषित होतोय व्हाईट बॉल संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल 7 धावांवर दुसरं षटक सुरू असताना टॅप करतोय कव्हरच्या दिशेने 1 धाव मिळेल आणि एका धावेने जितूला 1 धाव आणि 1 धाव मिळेल ती डोंबिवलीच्या त्रिशा 11 संघाला धावसंख्या 8 वर अजूनही 22 धावांची आवश्यकता विजयासाठी प्रशांत सरडे चेंडू अडवला जातोय निर्धाव चेंडूची सांगता होते माझ्या लक्षामधून त्यांनी कॉल दिला त्यावेळेला मी बोललो काय बोलते तुझी ऐक नाही जरा प्रशांत सुरेख फटका कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय धावसंख्या 1 ने पुढे जाते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकांसह समाप्तीनंतर 9 धाव कार्डवीड असेल तर द्या नाही ना कार्डवीड काय देतो नंबर आणि नाव देतो 2 षटकं संपतायत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा धावफलकावर होत आहेत अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये पाहूया सामना कुठे जातोय अंतिम विजेतेपद मुंबईतच राहते की डोंबिवलीला जात आहे कारण डोंबिवलीचा संघ पहिल्यांदा मुंबईच्या एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालाय पाहूया अन्नू भोईर आणि जितू या दोघांवर दारोमदार असणार आहे पॉवर प्ले देखील त्यांच्याकडे अजून एक शिल्लक आहे गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केलं जातंय तर अंबरनाथच खेळाडू होते गोलंदाजीसाठी प्रदीप पाटील उर्फ बाबू गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल त्याच्यावर गोलंदाजीची धुरा सोपवली आहे डोंबिवलीच्या प्रफुल या ठिकाणी यायचं आहे अंबरनाथचा असणारा हा बाबू अन्नू भोईर सज्ज होईल फलंदाजीसाठी या अन्नू भोईरने देखील जॉर्ज 11 सारख्या बलाढ्य संघात खेळण्याचा मान मात्र या अन्नू भोईरला मिळाला आहे कल्याण परिसरातील संघांमधून क्रिकेट गाजवलं आणि तदनंतर मात्र अन्नू भोईर जॉर्ज 11 या बलाढ्य संघात दाखल झाला परंतु आज मात्र त्रिशा 11 सारख्या संघातून दाखल झाला आणि नुसता दाखल झाला नाही तर चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालंय पॉवर प्ले घेणं झालेला आहे या पॉवर प्लेचं एक वैशिष्ट्य आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर पॉवर प्लेचा खऱ्या अर्थाने फायदा कोणी उचलला असेल तर 1996च्या वर्ल्ड कपला जयसूर्य आणि रोमेश कालुवितरणा या 2 खेळाडूंनी मात्र जी काही पॉवर प्लेला फलंदाजी केली होती संपूर्ण जगाला कळलं की पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी देखील केली जाऊ शकते पाहूया तसं या ठिकाणी काय होतंय का पॉवर प्ले घेण्यात आलाय एक वेगळा फटका मारलाय कलात्मक फटका मारला रिव्हर्स स्वीपचा फटका मारलेला आहे धावसंख्या 1 ने पुढे जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 10 धावांवर संघाची धावसंख्या प्रदीप पाटील बाबू सुरेख फटका परंतु फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय बाबूच्या दिशेने चेंडू खेळला जातोय आणि हे प्रयत्न करावेच लागणार आहे कारण धावा आणि चेंडू यातील दरी रुंदावत चाललेली आहे अंतिम विजेतेपद तुम्हाला मिळवायचं तर रिस्क घ्यावीच लागेल आता मात्र पुन्हा एकदा जी भिंत क्षेत्ररक्षणाची उभी केलेली आहे त्या दिशेने अर्थातच तुषार पेंढारे याच्या दिशेने चेंडू गेला निर्धाव चेंडूची सांगता आणखी एक विजेतेपदाच्या दिशेने मार्गक्रमण होतंय ते ओमकार मालाडचं आता मात्र सुरेख फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचे जाळ्यामध्ये जाऊन चेंडू अडकला
आणि धावबादच्या रूपात मात्र अन्नू भोईर देखील विजयाच्या दिशेने. कालच बिपिनने कळवलं की या मैदानामध्ये 6 विजेतेपद ओमकारने मालाडने मिळवलेत. 7व्या विजेतेपदाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय तो ओमकार मालाड संघ. क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलेला आहे. असा हा क्रिकेटचा खेळ. त्या क्रिकेटच्या खेळातील रंजकता आहे की प्रेक्षकांना खिळून ठेवलंय. जवळपास 12 वाजायला आलेले आहेत तरी देखील मैदानात प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. कारण या क्रिकेटच्या खेळाची जादू आहे. ती जादूच तुम्हाला सातत्याने मैदानात घेऊन येते. तो खेळ कोणताही असू देत, अंडरआर्म असू देत, ओव्हरआर्म असू देत, T20 असू देत, टेस्ट असू देत, वन डे असू देत, आपण क्रिकेटचे चाहते आहोत. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. 11 धावा धावफलकावर होत आहेत. 11 अंकाचं क्रिकेटमधील महत्त्व सांगायचं झालं तर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये 11 खेळाडू एका संघात असणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 1. अकरा धावा धावफलक आहेत. समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. कोलवर टप्प्याचा हा चेंडू टॅप केला जातोय आणि चौकारात रूपांतरित करतायत जीतू आणि 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 15 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक आहे. अर्थातच 6 चेंडू. तर ज्याने ज्या फलंदाजाने अर्थातच जीतूने चौकार सत्यम. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. आपला चषक कुणाच्या नावे होतोय? भांडूपचा मानाचा चषक कुणाच्या नावे जातोय? KP9 आयोजित स्पर्धा कुणाच्या नावे जाते आणि ती मुंबई शहरातच राहते की ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीला जाते? शेवटचे 6 चेंडू कळवतील. कारण क्रिकेट कुठे मतंग सारंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने प्रभावित केलंय. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर खंजूर मार्गचा खेळाडू. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मतंग. सत्यमसाठी पहिला चेंडू आमंत्रित केला पुढे सरसावत खेळण्यासाठी. त्यानंतर मात्र चेंडूचा वेग कमी केला. चेंडू वळवला. यष्टीरक्षक आदित्यच्या हातातच गेला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. खेळाडू बाद. पराभवाच्या दिशेने मार्गक्रमण डोंबिवली संघाचं होतंय. कारण अजूनही धावा करायच्या त्या 15 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 5. परंतु काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. चमत्कार एखादा होऊ शकतो. कित्येकदा आपण पाहिलेला आहे. काही दिवसापूर्वी क्रिकेटमध्ये एक विक्रम झाला. 2 चेंडूमध्ये 17 धावा देखील आम्ही होताना पाहिल्यात. 3 चेंडूमध्ये 19 धावा देखील कंपल्सरी होताना पाहिल्यात. 2 चेंडूमध्ये 17 धावा देखील होताना पाहिल्यात. त्या कशा देखील कळवतो. सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण, यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध, निर्धाव चेंडूची सांगता होते. मतंग सारंग. आता मात्र ऑब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु बराचसा बाहेर जातो. दिशाहीन गोलंदाजी आणि 1 धावांतरच्या स्वरूपात 16 धावा. 14 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. 4 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवर चौकार मारायचा आहे. डोंबिवलीला जर 44,000चं पारितोषिक आणि मानाचा आपला चषक जिंकायचा असेल तर. खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू होता. 17 धावा धावफलकावर. औपचारिकता शिल्लक आहे. आपला चषक मल्हारच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. आणि आणखीन एका विकेटचं पतन. अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळते. अतिशय सुरेख आयोजन. चांगले चांगले संघ या ठिकाणी बोलवले गेले. अतिशय सुंदर मैदान बनवलं गेलं. त्याचबरोबरीने मान्यवरांचा सन्मान, त्याचबरोबर खेळाडूंचा सन्मान पाहायला मिळाला. इंटरनेटच्या माध्यमातून 200 देशांमध्ये लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते आणि या सर्व गोष्टी या क्रीडा स्पर्धेला एका चांगल्या स्पर्धेच्या दिशेने घेऊन गेल्या. त्याचबरोबरीने पंचांची देखील तेवढीच चांगली कामगिरी. आणि गेली 2 दिवस संदेश पाटील सरांचं देखील समालोचन माझ्या अनुपस्थितीमध्ये. गुणलेखकाची तेवढीच चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून. मान्यवरांची मांदियाळी आपल्या संपूर्ण
प्रचंड कामातून वेळ काढून देखील गेली 2 दिवस स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष रमेशभाई कोरगावकर साहेबांनी देखील वेळ काढला आणि आज मात्र दीदी आवर्जून मॅचचा आस्वाद घेत आहेत. आणि विजयी ठरतोय ओमकार मलाड, उदयण्णा पुजारी आणि कंपनी, अर्थातच तुषार पेंढारेचा हा संघ 7व्यांदा या मैदानात आणि आपल्या चषकावर स्वतःचं नाव कोरलं जातोय. पहिल्यांदा आपला चषक जिंकला जातोय. हा मानाचा करंडक मलाडला जातोय. विजयी झाल्याबद्दल तुषार पेंढारे आपल्या संपूर्ण संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच उदयण्णा पुजारी आपलं देखील मनापासून